अमरावतीला मेडिकल कॉलेजची जी स्थापना झाली त्या मेडिकल कॉलेजची जागा अमरावती शहरापासून जवळपास 12 किलोमीटर दूर असल्यामुळे आमची सातत्यानं मागणी होती की ती जागा बदलून अमरावती शहरामध्ये बरेचसे पर्याय होते, त्या पर्यायी जागा तिथं निवडावी आणि ते करत असताना ती जागा बदलल्या गेली नाही। बरेच आम्ही प्रयत्न केले, परंतु माझी या निमित्तानं जे आपलं मॅनेजमेंट आहे कदाचित तो एखाद्या वेळेस निर्णय वरिष्ठ लोकांनी घेतला असेल, परंतु आयुक्त असतील, सचिव असतील यांनी तिथं लिहायला पाहिजे की ही जागा एवढ्या दूर गेल्यानंतर हे हॉस्पिटल फिजिबल होणार नाही। ही मागणी आम्ही सातत्यानं करत आहे। त्यानंतर मग सभापती महोदय, आत्ता वर्ल्ड बँकेची जी टीम आली होती त्यांना फायनान्स देण्यासाठी, त्याच्या सर्चमध्ये ही जी जागा अलॉट केली होती ती जागा फॉरेस्ट निघाली, आयडेंटिफाय फॉरेस्ट निघाली। आता आयडेंटिफाय फॉरेस्ट निघाल्यानंतर त्या जागेवर बांधकाम करता येत नाही। त्यानंतर सुद्धा आम्ही मागणी केली की आता तरी ती जागा बदलावी, 4 पर्याय दिले। माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की आम्ही जे मागणी करत आलेलो आहे, कारण की ही जागा फॉरेस्टची जर ताब्यात घ्यायची म्हटलं तर आता त्याला एक कमिटी, दुसरी कमिटी, आता मंत्रालयात तो प्रस्ताव आला आहे, मंत्रालयातून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाणार, म्हणजे पहिलेच 1-1.5 वर्ष जो लेट झालेला आहे ते पुन्हा आमचं हॉस्पिटल लेट होणार आहे मेडिकल कॉलेज। त्यासाठी ही जागा बदलून देणार का, हा माझे 2-3 प्रश्न मंत्री महोदयांना आहे। आज तुम्ही पाहिलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजवर खूप राजकारण चालू आहे। राजकारण करताना राजकारण करणाऱ्यांना माझी सल्ला आहे की जिथून तुमचा विचार खतम होते तिथून रवी राणाचा विचार सुरू होते, म्हणून काही तुम्ही प्रयत्न करू नका। कालच मुख्यमंत्र्यांची सही घेऊन जे फॉरेस्टचा थोडासा विषय राहिला होता तो इथून आरओपी पासून, डीओपी पासून, CCF पासून तर दिल्लीचं जे हेड ऑफिसर नागपूरला त्याचे रामाराव साहेब आहे त्यांची सही घेऊन, प्रधान सचिव महेशकर साहेब जे मंत्रालयामध्ये असतात फॉरेस्टचे त्यांची सही घेतली, आमचे गणेश नाईक साहेब फॉरेस्टचे मंत्री त्यांची सही घेतली, मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि कालच पूर्ण फाईल घेऊन आणून नागपूरच्या आपले CCF ऑफिस जे आहे नागपूरचं, जे आपलं नोडल ऑफिसर आहे त्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी सबमिटसुद्धा केलेली आहे। म्हणून काळजी करू नका। हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 30 एकर जागेमध्ये बंडनेरामध्येच होईल। 1600 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आहे, 403 कोटी रुपये आलेले आहे आणि त्या ठिकाणी अनेक मेडिकलचे स्टुडंट, आमचे नर्सिंगचे स्टुडंट आणि मोठ्या प्रमाणात या जिल्ह्याच्या बाहेरचा जो पेशंट येईल त्याचा इलाज त्या ठिकाणी होईल। त्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळेल, अनेक महिलांना रोजगार मिळेल। म्हणून किती यांनी जर भाषणं दिले त्या सभागृहामध्ये, किती बोंबलले तरी एक लक्षात ठेवा, कायद्याला धरून, नियमाला धरून त्या ठिकाणी सगळ्या मान्यता आपण प्राप्त केलेल्या आहे।